आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। किती सुंदर आहे मूर्ती, पण आज का आपल्या घरी आणली? बाळा उद्या कृष्ण जन्म आहे ना, सो आपल्याकडे खूप मोठी पूजा असते। मला बघायची आहे ही पूजा। यावेळेस मी तुला झोपूच देणार नाही। अगं कृष्ण जन्माला ना धमाल असते। आमच्या गावी तर आम्ही खूप धमाल करतो आणि दहीहंडी सुद्धा पाहायला मिळते। दहीहंडी? अगं हे तर काहीच नाही, आमच्या गावी ना दशावतार असतो आणि तिथे ना कृष्णाच्या वेगवेगळ्या लीला सादर केल्या जातात। दशावतार हे काय असतं? बाळा दशावतार तुझ्या शाळेमध्ये कसं एक ड्रामा पिरियड असतो, ड्रामा कॉन्टेस्ट होतो, हे तसाच एक ड्रामा एक नाटक आहे। ह्यात खूप वेगवेगळे कॅरेक्टर्स असतात। कोणी कृष्ण होतो, कोणी रावण होतो, कोणी हो रावण नाही, कौस मामा असतो तो। हो तेच ते, मी तिला तेच ते कसं काय? हो खूप फरक आहे यात। तुम्ही तर दोन गोष्टी एकत्र करताय। एक्झॅक्टली। एक मिनिट वेदा, तुला कळलंय ना? तिला कळलंय, ओके? ए आई, आपण पण करूया का असा ड्रामा? नाही अगं आपल्याला कसं जमणार? आई प्लीज करूया ना, आई प्लीज प्लीज, आई मज्जा येईल, प्लीज प्लीज करूया आई, प्लीज प्लीज प्लीज, आई प्लीज करूया ना। आता वेदा एवढा हट्ट करते तर तुला काहीतरी करावं लागेल। एक्झॅक्टली। हे बघ, हवं तर मी तुला मदत करते, फक्त काय करायचंय आता ते तू ठरव। आपण ना एक प्रसंग करू शकतो, म्हणजे यशोदा कृष्ण आणि राक्षसाचा। मला तो प्रसंग खूप चांगला आठवतोय, तर आपण ते करूयात का? चालेल, डन। बाबा तू कृष्णा बन। मी वेदा आपल्याला बाळकृष्ण हवाय। मोठं चालेल ना? चल बघतो मी, चल। बाळा त्यापेक्षा तू कृष्ण हो ना, तू खूप क्यूट सुद्धा दिसशील। हा नाही नाही, मला नाही जमणार। जमेल, मी सगळं शिकवते तुला। ओके ओके, सो फायनली वेदा कृष्ण करणार, मग यशोदा माता? मी होईल ना यशोदा माता। ठीक आहे। नाही नाही मीरा, यशोदा तूच कर, तू जास्त सूट होशील। माया तू दुसरं काहीतरी कर ना। एक्झॅक्टली। हो पण दुसरं करायला राहिलं काय आपल्याकडे? राक्षस। हो, मामुशी ब्लास्ट राक्षस। अगं बाळा आपल्याला राक्षस हवाय की आपण राक्षसीण करतोय? आई बराच वेळ लागला तुला, मी सांगितलं होतं मी येतो तुझ्या सोबत। एनिवे तू टीटीचं इंजेक्शन घेतलंयस? हो बाबा काय करायचं? माया मावशीला राक्षस चढवण्याचा की आजीला? नाही वेदा, त्या पात्रासाठी ना कोणीतरी पुरुषच हवाय। राक्षस आणि मी? हा, वा 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 मीरा, आता कृष्ण जन्माचा सोहळा चांगलाच रंगला पाहिजे।
नक्कीच रंगणार दादासाहेब, पण लाल रंगाने. काय झालं? तू जागी काय आहेस? आणि तू टेन्शन मध्ये का दिसतेस? काय झालं? नाही, काही नाही, असंच फेऱ्या मारत होते. तुझा हात दुखतोय का? त्यामुळे तुला झोप येत नाहीये? अथर्व, मला काही होत नाही. मला वेदाची काळजी वाटते. का? काय झालं? अथर्व, मला वेदाची खरंच खूप काळजी वाटते. मला असं वाटतं की तिच्या जीवाला धोका आहे. काय बोलतेस तू? तुला कसं सांगावं मला कळत नाही अथर्व. पण आज दिवसभर ना खूप वाईट विचार येत आहेत मनात. अस्वस्थ वाटतंय. मगाशी पण थोडा वेळ झोप लागली तेव्हा पण स्वप्न पडलं. ते पण इतकं वाईट होतं ते. स्वप्न? स्वप्न बघितलंस? अच्छा, काय बघितलंस सांग मला. हे बघा अथर्व, मला वेदाची खूप काळजी वाटते आणि मला असं वाटतं की तिच्या जीवाला धोका आहे. अथर्व, ऐक माझं, बघ, माझ्या मनात ना असे विचार कधी येत नाहीत किंवा ही अशी स्वप्न पण मला कधी पडत नाहीत. पण काय होतंय मला काही कळत नाहीये. हे बघ, देव करू आणि तसं काही होऊ नये, पण आपण वेदाची काळजी घ्यायला हवी. बघ, तू तिच्या सोबत राहा. तिला सोडून कुठेही जाऊ नकोस. आई, आई तू शांत हो, शांत हो. तुम्ही काळजी करू नका. मी आहे वेदासोबत. तू फक्त एक स्वप्न बघितलंस आणि वेदाची काळजी करू नकोस. मी आहे तिच्यासोबत. मी तिला काहीच होऊ देणार नाही. तू या गोष्टीचा जास्त विचार करू नकोस. आराम कर. काही लागलं तर सांग मला, पण आता झोपायला जा. जागी राहू नकोस. काय बोलतोय मी? झोप. अशी जागी राहू नकोस. काळजी घे. आजपर्यंत त्या अंबिकाच्या आत्म्याने सगळं ऐकलं म्हणून ती मीरा वाचली. त्या अंबिकामुळेच मायाचे सगळे प्लॅन फेल गेले. पण आता मात्र अंबिकाचा आत्मा वेदाच्या काळजीत मग्न राहील आणि मला मात्र मीराला आरामात मारता येईल. मीरा, मरायला तयार राहा. तुला जपणार